तर रामूदादांचं म्हणणं आहे की त्यांची कोंबडी चोरीला गेली आणि ती कोंबडी पाटलांनी चोरली. आता प्रॉब्लेम असा आहे की गावामध्ये तर CCTV कॅमेरे नाहीत, त्यामुळे कळायचं कसं की कोणी चोरली. तर मग ह्यांचं म्हणणं आहे की त्याच दिवशी पाटलांकडं कोंबडीचं मटण होतं. नुसतं मटण नव्हतं, तर ह्यांनी जी कोंबडीची पिसं बाहेर फेकली होती ती ह्यांच्या कोंबडीच्या पिसासारखीच होती. आणि त्यासाठी त्यांनी 2 साक्षीदार उभं केलं आणि त्यांनी कबूल केलं की ती कोंबडीची पिसं ह्यांच्याच कोंबडीची होती. आता पाटलांचं असं म्हणणं आहे की अशी कोंबडी मग गावत्याल, आणि ते बरोबर आहे. तेव्हा हे कळणं मुश्किल आहे की पाटलांनी चोरली का कोंबडी कुठं गेली का काय झालं. तेव्हा पंच असा निर्णय देत आहेत की पाटलांनी एक नवी कोंबडी ह्यांच्या कोंबडीसारखीच दिसणारी ह्यासनी आणून द्यावी. बरोबर. आणि जर समजा उद्या ह्यांची कोंबडी परत आली तर ह्यांनी ती कोंबडी म्हणजे ह्यांनी दिलेली कोंबडी ह्यासनी परत द्यावी. काय खुश नाही? आम्हासनी कळतंय दुःख होणार. अहो पण गावामध्ये तंटा वाढवून काय फायदा आहे का? हां, गाव शांत राहायला पाहिजे की नको? तेव्हा हा निर्णय गोड मानून घ्या. काय बरोबर आहे की नाही? चला. हां, तर ही पंचायत इथंच तहकूब होते. धन्यवाद.